आजची सुरुवात शिव मंदिरापासून, कारण आज आहे माझ्या मुलाचा वाढदिवस. अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लवे ज्ञान वैराग्य सिद्धार्थ भिक्षा देवी च पार्वती माता च पार्वती देवी पिता देवो महेश्वरा बांधवा शिवभक्ता च स्वदेशो भुवनत्रयम्. ओम शांती शांती शांती. अन्नदाता सुखी भव. आज सगळं लेकराच्या आवडीचं जेवण आहे. त्याला सगळ्या प्रकारचे बड्डे सेलिब्रेट करायचे होते. म्हणजे कारमध्ये ते फोमनी 7 आणि मग ते 8 लिहायचं, हे सगळं त्याला करायचं होतं. आज तुम्ही मला वेगळ्याच ठिकाणी बघता, ते किचनमध्ये, कारण की आज आहे माझ्याच मुलाचा वाढदिवस. सो त्याच्यासाठी आम्ही आज तरी साधंच डेकोरेशन करणार आहे. उद्या आमची पार्टी मोठी आहे आणि घरगुतीच असल्यामुळे, आणि मी बनवते मिसळ, तुम्हाला दाखवते. इथे छान मसाला शिजतोय माझा, आणि इथे मी बाकीचे बाहेरचे मसाले पण घेऊन आली आहे. ही बघा माझी मिसळ काळ्या मसाल्यातली बनवली आहे. मी आधी ऑर्डर पण घ्यायची. आज आहे माझ्याच मुलाचा वाढदिवस, पण प्रॉब्लेम असा झाला आहे की 4 मार्च आणि काल 3 मार्च आणि होळीचं आणि ग्रहणाचा जो काय प्रॉब्लेम झाला आहे, तर आज उल्हासनगरमध्ये सगळं बंद होतं. मला कुठेही बलून भेटले नाही. मला जे करायचं होतं, जी थीम माझ्या डोक्यात होती, त्याचं काहीही सामान मला भेटलेलं नाही आहे. शेवटी आता मला जे भेटलं आहे त्यातच मी आता एक छोटं डेकोरेशन करणार आहे. ते तुम्हाला कसं वाटतंय ते तुम्ही मला नक्की सांगा. माझ्याच मुलाचा बड्डे, मीच इव्हेंट मॅनेजर, मीच छान छान डेकोरेशन करते आणि माझ्याच मुलाच्या बड्डेला मिळत नाही आहे, असंच असतं. आणि जे मी आता डेकोरेशन करणार ते तुम्हाला कसं वाटतं ते सांगा. इकडे मी रिंग लावून घेते, आपली जी आहे नॉर्मल रिंग ती लावून घेते आधी. त्यावर मग बलून डेकोरेशन करणार आहे. त्यानंतर बलून फुलवून घेतले, ते छान व्यवस्थित सेट केले रिंगला. कसे कमी जास्त वाटतात ते त्याप्रमाणे सगळे सेट करून घेतले. डेकोरेशनला खूप वेळ झालेला, कारण सामानच मला 6 वाजता मिळालेलं, 5:30-6ला. त्यानंतर मग मी डेकोरेशन केलं. हे आहे आपलं फायनल डेकोरेशन. कसं वाटतंय तुम्हाला मला नक्की सांगा. त्यातल्या त्यात छान करण्याचा प्रयत्न केला आहे. इथे लेकरू छान तयार झालं आहे. ऑप्शन, केक, फोटोज. आणि ही आहे माझी मिसळ. कशी वाटते नक्की सांगा. ऑर्डरही तुम्ही करू शकता, मी ऑर्डरही घेते. आजचा लेकराच्या वाढदिवसाचा व्लॉग कसा वाटला, डेकोरेशन कसं वाटलं, मला नक्की कमेंट करून सांगा.